उन्हाळा चालू झाला का किचनमध्ये जास्त वेळ उभं राहायची इच्छा कुणाचीच नसते. तर अशा वेळी असं काहीतरी बनवावं वाटतं जे की अगदी झटपट बनवून तयार व्हावं आणि मस्त असं चटपटीत असावं आणि जिभेची चव वाढवणारं सुद्धा. तर आज आपण फक्त 10 मिनिटात तयार होणारा हा चटपटीत टँगी मँगो राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी हा कैरी भात म्हणजेच मँगो राईस बनवण्यासाठी इथे आपल्याला एक कैरी घ्यायचा आहे आणि कैरीचा वरचा देठाचा भाग काढून घ्यायचा. त्यानंतर याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तुम्हाला नसेल काढायची तर साल काढली नाही तरी देखील चालेल, पण साल थोडीशी कडवट लागते, त्यासाठी इथे मी साल काढून घेते. आता या कैरीची साल काढून घेतल्यानंतर बारीक किसणीने आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे. तर इथे पहा, इथे मी या बारीक किसणीने ही कैरी किसून घेते. संपूर्ण कैरी इथे आपल्याला किसून घ्यायची आहे. ज्यांना कैरी खायला आवडते त्यांना हा कैरी भात नक्कीच आवडणार आहे. इतका मस्त चटपटीत बनवून तयार होतो आणि कर्नाटक स्पेशल आहे. अगदी त्याच पद्धतीने आज आपण इथे हा कैरी भात म्हणजेच मँगो राईस बनवणार आहोत. तर इथे पहा, इथे मी संपूर्ण कैरी जी आहे ती किसून घेतलेली आहे. कोईचा भाग किसून घ्यायचा नाही, वरवरची इथे आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे. तर इथे पहा, इथे आपली कैरी किसून झाली. कैरी किसलेली आपण बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया. तर इथे आपण मँगो राईस बनवतोय, त्यासाठी अर्थातच इथे आपल्याला राईस बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी एका कुकरमध्ये 1 कप कोलम तांदूळ घेतलेला आहे. इथे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता. तांदूळ इथे आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे. तांदूळ धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण ज्या कपाने 1 कप तांदूळ घेतला त्याच कपाने इथे मी 1.5 कप पाणी घातलेलं आहे. तुम्ही 2 कप पाणी सुद्धा घालू शकता, पण 1.5 कप पाणी घातल्यामुळे तांदूळ जो आहे, राईस जो आहे आपला, तो अगदी मोकळा सुटसुटीत बनवून तयार होतो. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. कुकरचं झाकण लावून हा कुकर आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे आणि गॅसवरती ठेवून कुकरच्या इथे आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर इकडे आपला राईस तयार होतोय, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर आता आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक खलबत्ता घेतला, त्यामध्ये एक 15 ते 20 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट घालायचं आहे आणि छानपैकी याला ठेचून घ्यायचं आहे, म्हणजे इथे आपला मस्त लसूण मिरचीचा ठेचा बनवून तयार होईल. तुम्हाला जर हा ठेचा ह्या खलबत्त्यामध्ये बनवायचा नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे वाटून घेऊ शकता. तर इथे पहा, इथे आपलं लसूण मिरची छान असं ठेचून झालेला आहे. काढून घेऊया. अशा पद्धतीने हा मँगो राईस बनवला की चवीला अप्रतिम असा बनून तयार होतो. तर लसूण मिरची ठेचून झाली तोपर्यंत एकीकडे आपला राईस सुद्धा बनवून तयार झालेला आहे. 3 शिट्ट्या काढून कुकर गार करून घेतला. झाकण उघडून पाहिलं, तुम्ही पाहू शकता मस्त असा मोकळा सुटसुटीत असा हा भात इथे आपला तयार झालेला आहे. थंड झाल्यानंतर हा आणखीनच मोकळा सुटसुटीत होईल, त्यासाठी हे आपण थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. राईस थंड होतोय तोपर्यंत आपण मँगो राईसची पुढची तयारी करून घेऊया. तिथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारण 1.5 पळी यामध्ये तेल घालायचं आहे. 1 चमचा इथे आपल्याला चण्याची डाळ घालायची आहे, 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. आता हे चणा डाळ, उडद डाळ आणि शेंगदाणे आपल्याला खरपूस असे या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. मस्त असायचा खमंग वास येईपर्यंत. करपू द्यायचं नाही, अगदी कमी गॅसवरती लो टू मिडियम हीटवरती आपल्याला हे छान असं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपले चणा डाळ, उडदाची डाळ आणि शेंगदाणे अर्धवट भाजून झाले की आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरं घालायचे आहे, 1 सुकी लाल मिरची तुकडे करून घातलेले आहेत. त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. भरपूर कढीपत्त्याची पानं घालायची, कारण कढीपत्त्याचा स्वाद यामध्ये खूप सुंदर लागतो. सगळे साहित्य घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटे ह्या तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे. संपूर्ण साहित्य छान परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण सुरुवातीला लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवला होता तो घालायचा आहे आणि तो सुद्धा या तेलावरती छान असा खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही, नाहीतर हे मसाले करपू शकतात आणि मग मँगो राईसचा पूर्ण स्वाद बिघडू शकतो. आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले ऍड करून घेऊया. त्यासाठी इथे मी अगदी पाव चमचा हळद घातली, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. भातामध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं, त्यासाठी त्या अंदाजानेच यामध्ये मीठ घालायचंय आणि आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेली कैरी घालायची आहे. संपूर्ण साहित्य छान असं या तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं. 1-2 ते 3 मिनिटे मंद आचेवरती परतून घ्यायचे. परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थंड झालेला राईस ऍड करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता राईस जो आहे तो थंड झाल्यानंतर छान असा मोकळा सुटसुटीत बनवून तयार झालेला आहे. या जागी तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता, पण ट्रेडिशनल पद्धतीने सुद्धा मँगो राईस हा तांदूळामध्येच बनवला जातो, त्यासाठी इथे मी बारीक तांदूळच वापरलेला आहे. त्यानंतर सगळ्या शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान असे एकजीव करून घ्यायचे. आणि इथे आपला मस्त असा चटपटीत मँगो राईस बनवून तयार झालेला आहे. सगळ्या शेवटी यामध्ये चमचाभर साखर घालायची आहे, म्हणजे याची आंबट चव जी आहे
ते बॅलन्स होते. तर इथे पहा, इथे आपला मस्त कर्नाटक स्पेशल चटपटीत असा टँगी मँगो राईस म्हणजेच कैरीचा भात बनून तयार झालेला आहे. तुम्हाला सुद्धा जेवण बनवायची इच्छा नसेल किंवा तोंडाची चव गेली असेल तर हा मँगो राईस नक्की ट्राय करा. आमच्या घरात तर हा मँगो राईस सगळ्यांनाच खूप जास्त आवडला होता. सगळ्यांनीच खूप जास्त आवडीनं खाल्लाय. मला पुन्हा एकदा बनवावा लागला, इतका आवडला होता. तर तुम्ही सुद्धा ही मँगो राईसची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे. फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये हा मँगो राईस बनून तयार होतो. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.